हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. पॉयझन म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. इट इज अ इन ग्रीक लँग्वेज इट इज अ पोटस. पोटस मीन्स टू ड्रिंक, विच ड्रिंक इट कॅन किल हार्म टू द बॉडी. म्हणजे ग्रीक लँग्वेजमध्ये पासून हे डिराईव्ह झालेले शब्द त्याला पोटस असे म्हणतात. आता पोटस म्हणजे टू ड्रिंक, असे ड्रिंक जे की समजा किल किंवा हार्म करू शकते ते म्हणजे बॉडीला. आता त्याच्यानंतर याची डेफिनेशन सांगितलेले, दिस आर द सबस्टन्स दॅट कॅन कॉज डेथ or injury or harmful effects to the cells, tissues or DNA by chemical reactions or molecular on the or other activity on molecular scales in exposed to sufficient amount. म्हणजे असे सबस्टन्स जे की आपल्याला बॉडीमध्ये डेथ करू शकतात, कोणाकोणाला सेल्स असो, टिश्यूज असो किंवा DNA असो, बाय केमिकल रिॲक्शन्स किंवा मोलिक्युलर बेसिसने. अशा पद्धतीने पॉयझनची डेफिनेशन सांगितलेली आहे. आता पॉयझनला 3 डिफेक्ट्ससुद्धा म्हणतात मित्रांनो. 3 डिफेक्ट्स म्हणजे काय तर 3 डिफेक्ट्स मीन्स डिसीज, डिफॉर्मिटी और डेथ. अशा पद्धतीने तुम्ही पॉयझनला लक्षात ठेवू शकता. आता याच्यानंतर एनसायसमनं नेक्स्ट पॉईंट सांगितलेलं की डिफरन्स बिटवीन टॉक्झिन्स, वेनम्स अँड पॉयझन्स. तर आता व्हॉट इज वेनम ऑफ टॉक्झिन्स. आता टॉक्झिन जर बघितले मित्रांनो तर त्याचे डेफिनेशन असे केलेले, दीज आर द सबस्टन्स विच आर क्रिएटेड बाय प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट आर पॉयझनस टू ह्युमन्स. म्हणजे असे सबस्टन्स जे की प्लांट्स अँड ॲनिमल्स हे क्रिएट करतात पण ते पॉयझनस आहेत कोणाला, ह्युमन बिईंग्सला. तर अशा पद्धतीने हे पॉयझनसची टॉक्झिन्सची डेफिनेशन सांगितलेली आहे. तर दे आर ऑल्सो इन्क्लूड इन सम मेडिसिन प्रॉपर्टीज इन अ स्मॉल क्वांटिटी और हार्मफुल इफेक्ट दॅट इज पॉयझनस टू इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे समजा मेडिसिनमध्ये ते आपण जर त्यांचा उपयोग केला टॉक्झिन्सचा तर ते इफेक्टिव्ह आहेत, जसे की मॉर्फिन असेल. आणि त्याच्यानंतर इन लार्ज क्वांटिटी इट इज अ पॉयझनस. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे पॉयझन. इट इज अ सबस्टन्स दॅट कॅन कॉज हार्म टू द बॉडी बाय इनहेलेशन, सॉलोइंग और ॲब्झॉर्प्शन. म्हणजे असे सबस्टन्स जे की बॉडीमध्ये हार्म इफेक्ट करतात. मग ते कशा पद्धतीने असो, इनहेलेशन असो, ॲब्झॉर्प्शन असो किंवा सॉलोइंग असो थ्रू स्किन. म्हणजे असं सांगितलेलं आहे त्यांनी पॉयझन. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते मित्रांनो ते म्हणजे वेनम. आता वेनम हे मार्वल फॅन्स माहीत असेल, वेनम ते वेनम वेगळं, हे वेनम वेगळं. तर आता हे वेनमचे डेफिनेशन काय सांगितले, दिस आर प्रोड्यूस बाय द ॲनिमल्स विच फ्रॉम सिलेंट्रेट्स टू व्हर्टिब्रेट्स. म्हणजे असे सबस्टन्स जे की फक्त ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स प्रोड्यूस करतात. कोणते ग्रुप्स तर सिलेंट्रेट्सपासून व्हर्टिब्रेट्सपर्यंत. आणि यांचा उपयोग हे टॉक्झिकोलॉजिकल कॉन्सर्न्स इन ॲग्रो इकोसिस्टम्स आणि मिलिटरी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा सांगितलेले. अशा पद्धतीने हे डिफरन्स होते. तर आय होप की तुम्ही समजलं असेल.